हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असाल. काल रात्री मी जे आहे ते माहेरी आले होते आणि आज सकाळी जे आहे ते थोडी उशिराच उठलेली आहे. पण मी जोपर्यंत उठते तोपर्यंत आशू माझ्या आधी उठून बसला होता. मस्तपैकी जो आहे तो आजोबांसोबत फुलं तोडायचं काम चालू होतं आणि मी उठायच्या आधीच आईने ना मस्तपैकी रांगोळीचा सडा पण घातलेला आहे. दारासमोरच असं छान पारिजातकाचं झाड आहे आणि त्या फुलांचा सुगंध जो होतो सगळ्या घराभर पसरलेला आहे. त्याच्यामुळे जे आहे ते माझी मला जाग आली आणि हे बघा अशी छान छान फुलं जी आहे ते झाडाला लागलेली आहे. आशूचं मस्तपैकी खेळणं चालू आहे आणि आई जी आहे ते पपई पिकले की नाही ते बघायला गेलेली आहे, कारण झाडाला खूप साऱ्या ज्या त्या पपया आलेल्या आणि त्यातल्या ज्या त्या 2-3 पपया पिकलेल्या तर ती त्या घेऊन येते. एवढं सगळं करेपर्यंत म्हटलं की आपण पण छान अशी अंघोळ करावी आणि निवांत असं चहा पीत बसावा. माहेरी आल्यानंतर चहाचं सुख काही वेगळंच असतं. म्हणजे आईचा चहा जो आहे तो आईने करून दिला होता आणि मी फक्त जो आहे तो घ्यायचं काम करते. मस्तपैकी चहाचा आनंद घेत होते आणि आशू मला त्याचा हिडन टॅलेंट दाखवायचा प्रयत्न करत होता. आणि आशू ना सगळ्यात जास्त खुश असतो, म्हणजे मी सासरी आले काय आणि माहेरी आले काय सगळ्यात जास्त खुश तोच असतो, कारण त्याला घेणारे खूप सारे लोक जे आहेत ते इथे असतात. त्याच्यामुळे त्याचा सगळा दिवस जो आहे तो खूप जास्त आनंदात जातो. छान मस्तपैकी आशू उशीसोबत खेळत होता, पण जसा घंटीचा आवाज ऐकला तसा तो लगेचच देवघरात पळून आला आणि आजोबांच्या हातातला आरतीचं ताट जे आहे ते त्यांनी ते घेतलं आणि स्वतः जो आहे आरती करायला लागलेला. हा तो 2 महिन्यांपूर्वी शिकला होता आरती करायला आणि अजून जशीच्या तशी जे आहे त्याला पाठ आहे की आरतीचं ताट कसं फिरवायचं आणि कसं नाही ते. आणि हा टेबल बघतायत, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा पप्पांचं स्टेशनरीचं दुकान होतं आणि त्या काळातला हा जो आहे तो टेबल आहे. खूप दिवस झालं घराबाहेर ते पडून होता, पण ना पप्पांचं असं म्हणणं होतं की हा टेबल जो आहे ना तो देवघरात आणून ठेवायचा, म्हणजे त्यांचं जे पूजेचं छोटं मोठं सामान आहे, ग्रंथ आहे ते या सगळ्या टेबलमध्ये जे आहे ते बसून देतात. आणि हा टेबल पप्पांच्या खूप जास्त जवळच आहे, त्याच्यामुळे ते त्यांना ना टाकून पण देत नाही आहेत. अजूनपर्यंत जो आहे तो त्यांनी छान असा जपून ठेवलेला आहे. माझं सगळं काम आवरलं होतं, म्हणजे सगळा स्वयंपाक तर आईनेच केला होता आणि मी इथे ना निकिताची वाट बघते. ती पण आज जे आहे ते येणार होती आणि तब्बल 2 महिन्यांनी मी जे आहे तिला भेटणार होते. म्हणजे लग्नानंतर ही आमची पहिली भेट होते आणि मी जे आहे तिची वाट बघते की कधी येणार आणि कधी नाही. ते आशूचं पण चाललं होतं की माऊ येणार आहे आणि तो पण जे आहे तिची वाट बघत होता आणि फायनली जे आहे ते निकिता घरी आली. खूप जास्त लांबचा प्रवास करून आली होती आणि भर उन्हात आली होती, त्याच्यामुळे आईने आल्याला तिच्यावर ना तुकडा पाणी उतरून टाकलेले. तुमची पण आई असं करते का ते नक्की कमेंट करून सांगा. छान अशा गप्पा गोष्टी केल्या आणि पप्पांनी दुपारी ना गोळा आणला होता खायला. म्हणजे मी पप्पांना सकाळी म्हटलं होतं की मला ना गोळा खायचा आहे आणि अचानक जो आहे तो गोळेवाला आमच्या इथे आला होता. पप्पांनी येत ना 3 गोळे आणले होते, मला, निकिताला आणि आईला, आणि आशूला पण जे आहे ते गोळा खायचा होता. आता याच्यावरती उपाय काहीच नव्हता, मग मी त्याच्यासाठी ना छान असा कोकम सरबत केला आणि तो जो कोकम सरबत आहे तो त्याला दिला, जेणेकरून त्याला असं वाटावं की आपण पण तेच पितो जे सगळे पित आहेत. खूप जास्त कडक उन्हाळा आहे, पण तरी एवढ्या उन्हाळ्यामध्ये ते छान अशी हवा सुटली आहे, त्याच्यामुळे उन्हाळा एवढा काही जाणवत नाही आहे. आणि आजीने ना आशूसाठी ही टिफिन बॅग शिवून दिली आहे. तिचं म्हणणं असं होतं की पुढच्या वर्षी जो आहे तो आशू स्कूलला जाईल, त्याच्यासाठी ना ही छोटीशी जी आहे टिफिन बॅग तिने शिवून दिलेली आहे मला. याच्या आधी पण तिने मला बऱ्याचशा ज्या त्या पिशव्या दिल्या होत्या, माझ्या घरी ज्या त्या पिशव्या दिल्या होत्या. आशूला छान छान टकूची जी आहे तिने शिवलेली आहेत आणि खूप साऱ्या वस्तू ज्या आहेत तिने शिवलेल्या मला किंवा घरातल्या सगळ्यांना ज्या त्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना तिने आज पुन्हा एकदा आशूसाठी ही छान अशी टिफिन बॅग दिलेली आहे. दुपारी ना आशूला झोपवलं आणि लगेच ज्यात निकिताने तिचं काम करायला काढले, कारण निकिता इथे आलेली फक्त 3 दिवसांसाठी. त्यातला पण तिचा 1 दिवस जो आहे तो मेकअप ऑर्डरसाठी जाणार आहे आणि फक्त 2 दिवस जे ते आम्ही सोबत राहणार आहे. हे सगळं सामान जर तिने आशूच्या पुढे काढलं असतं तर तिला यातलं काहीच मिळालं नसतं. सगळ्या गोष्टी ज्या त्या आशूने ना लंपास केल्या असतं. त्याच्यामुळे त्याला आधी झोपवलं आणि मस्तपैकी ज्या ती तिच्या कामाला लागली. आणि ह्या दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे, म्हणजे त्या रात्री आम्ही काही शूट वगैरे केलं नाही. छान अशा गप्पा गोष्टी मारल्या, जेवण केलं आणि झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जी आहे ती ब्राईड येणार होती मेकअपला, त्याच्यामुळे ना मी पटकन जे आहे ते रूममधून बाहेर निघाले, कारण तिला जो होता तिचा स्पेस मिळाला पाहिजे. मी म्हटलं की आशू काय करतो ते आपण बघायला जाऊ. तर आशू मस्तपैकी जो आहे तो मातीत खेळत होता. गावाकडे आल्यानंतर आशूला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर ती म्हणजे माती. मनसोक्त जो आहे तो मातीत खेळत बसतो आणि आम्ही कोणीही त्याला जे आहे ते अडवत नाही मातीत खेळण्यापासून. पण आता बराच वेळ जो आहे तो मातीत खेळत होता, त्याच्यामुळे म्हटलं की त्याला घेऊन घरात जावं आणि छान अशी आंघोळ घालावी. आई पण जे आहे ते सकाळ सकाळी लवकर कपडे धुवायला गेली होती, कारण दिवसभरात खूप जास्त ऊन लागतं, पण तरीही उन्हाचा रट जो आहे तो 9-9:30 वाजता खूप जास्त प्रमाणात जाणवतो.
माहेरी आल्यापासून पहिल्यांदाच किचन घरात शिरलेली आहे आणि काय करायचं काय नाही करायचं याचा खूप जास्त गोंधळ उडालेला आहे. तसं तर आईने मला सगळं सांगितलेलं की रात्रीच्या जेवणामध्ये काय करायचं काय नाही. पण तरी एकच होतं ना की आपल्याला तिकडच्या किचनची सवय असते आणि आपल्या किचनमध्ये ना वावरायला काही वाटत नाही. पण थोडंफार बदल जरी किचनमध्ये झालं ना तरी ना असं गोंधळल्यासारखं उडत होतं. माझं पण आज असंच झालेलं आहे. म्हणजे ना आईने सगळं सांगून तर ठेवलेलं की मला स्वयंपाक काय करायचं आहे, पण तरीही असं होतं ना की गोंधळ उडतोच आपला. लवकर गोष्टी सापडत नाहीत आणि त्याच्यात ना हाताखाली द्यायला कोणीच नाही. त्याच्यामुळे सगळी शोधाशोध जी आहे ती आपल्याला करावी लागते. आता सध्या मला आहेत ना चपाती करायची का भाकरी करायची हे काही कळतच नाही आहे. म्हणजे आईने सांगितलं होतं की भाकरीच कर म्हणून, पण आता यांचे ना दोन्ही डब्यांमध्ये जे आहे ते भाकरीचं पीठ आहे. त्याच्यामुळे मला कळत नव्हतं की आता नेमकं कोणतं पीठ जे आहे ते वापरायचं. त्याच्यामुळे आता मी ठरवलं की जे पिठाचा डबा हातात येईल तेच पीठ जे आहे ते आता आपण भाकरीसाठी वापरूयात. हाय, मी आज तुम्हाला किचनमध्ये दिसत असेल. त्याचं कारण असं की आई आणि निकिता गेलेली आहेत लग्नाला. म्हणजे निकिताला तर मेकअपची ऑर्डर होती, तुम्ही सकाळी बघितलंच असेल. आणि आईला आमंत्रण होतं लग्नाचं, त्याच्यामुळे आई आणि निकिता दोघे पण लग्नाला गेलेत आणि सकाळी लवकर गेलेत कारण थोडं लांब लग्न होतं त्याच्यामुळे. पण लग्न संध्याकाळचं 6चं होतं आणि आत्ता जे आहे ते 6:30 वाजलेत, पण त्यांना यायला ऑलमोस्ट 8 तरी वाजतील. त्याच्यामुळे आई सकाळचा जो आहे तो स्वयंपाक करून गेली होती. पण मला म्हणाली की संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे तो तू कर, आणि आईचा मेन म्हणजे उपवास आहे त्याच्यामुळे ती काही तिकडून जेवण करून येणार नाही आहे. त्याच्यामुळे म्हटली की तिने सांगून ठेवलं होतं की काय काय करायचं आणि काय काय नाही ते. त्याच्यामुळे मी जे आहे ते करून ठेवलेलं आहे. पण काही गोष्टी सापडत नाही आहे तिकडच्या किचनमध्ये, त्याच्यामुळे एवढी जास्त जो आहे तो गोंधळ उडते. माझ्या दादाला विचारलं, सगळे डबे जे ते हुडकले, पण मला काही गोष्टी सापडल्याच नाहीत. म्हटलं की चला जाऊ द्यात, मला जेवढं सापडतं तेवढ्या साहित्यात जे आहे ते स्वयंपाक उरकून टाकायत. मेन म्हणजे मला मसाले भात करायचा होता, पण आता मसाले भातासाठी लागणारे मसाले मी बघत होते थोडेफार घरात अवेलेबल आहेत का, असतील पण आता माहीत नाही आहेत की कोठे आहेत आणि कोणत्या डब्यात आहेत. त्याच्यामुळे ते पण मला काही सापडले नाहीत. मग म्हटलं की चला साध्या हिरव्या मिरचीचा जो आहे तो मसाले भात करूयात. आणि मस्तपैकी जे आहे ते काळ्या घेवड्याची आमटी केलेली, म्हणजे ओले दाणे असतात ना त्याची कढईतली मस्तपैकी जी आहे ते आमटी केलेली आहे. आणि आता भाकरी करणारे कारण त्या आपण कंटाळून येतील, त्याच्यामुळे त्यांना पण जास्त जेवायची इच्छा नसेल. त्याच्यामुळे आपलं हलकं फुलकं रात्रीचं जेवण करूयात भाकरी. आशू जस्ट जो आहे तो पप्पांसोबत भारतीने गेलेला आहे. म्हणलं की त्याला जे आहे तुम्ही घेऊन जा, कारण मला जो आहे तो स्वयंपाक करून देणार नाही. आणि इकडे आल्यानंतर मग आशू जो आहे तो पप्पांसोबत मस्तपैकी जातो खायला, त्याच्यामुळे मला काही टेन्शन राहत नाही. आईकडे एवढा फार असा जात नाही तो. आणि एकतर आई फिरायला पण त्याला कुठे घेऊन जात नाही, कारण आई आईच्याच कामामध्ये असते. आई त्याला घरातच खेळवेल, पण त्याला बाहेर कुठे घेऊन जाणार नाही. पण पप्पांचं तसं नसतं, पप्पा त्याला जे आहे ते बाहेर ते घेऊन जातात, मस्तपैकी खेळवतात, चांगले माती तिथे त्याला खेळून देतात, मस्तपैकी गाड्या दाखवतात रोडवरच्या हे ते, झोक्यामध्ये बसवतात त्याला. त्याच्यामुळे तो पप्पांकडे खूप आवडीने जातो. ना आता पण जो आहे तो त्याची गाडी घेऊन, त्या गाडीला दोरा वगैरे बांधलेला आहे, पप्पांनी बांधून दिलेले आहे, तुम्ही बघितलं असेल. मस्तपैकी तो घेऊन गेलेला आहे. आता मातीमध्ये ना खेळत बसेल मनसोक्त. आणि इकडे आल्यानंतर पण मी त्याला ना अडवत नाही मातीमध्ये खेळण्यासाठी, खेळून द्यावं मुलांना मातीमध्ये, मी पण त्याच मताची आहे. आणि घरी आल्यानंतर मस्तपैकी जे मी त्याला आंघोळ वगैरे स्वच्छ घालते. त्याच्यामुळे ना त्याला मनसोक्त जे मी ना आधी मातीमध्ये खेळत होते. सकाळी पण त्याला जे ते मातीमध्ये खेळायचं होतं, सकाळी पण जे मी थोडा वेळ त्याला मातीमध्ये खेळून दिलं. आणि आत्ता पण जो आहे तो संध्याकाळी थोडा वेळ इकडे तिकडे करेल, दादासोबत खेळेल आणि मग मातीमध्ये शिरेल खेळायला, असं त्याचं काही जे आहे ते रुटीन. आशू मातीमध्ये खेळते तोपर्यंत मी पण आता माझा सगळा स्वयंपाक जो आहे तो आवरून घेते. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.